एकंदरीत आपण जर बघितलं पुढची बातमी इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDC मध्ये सुरू करण्यात आलाय। इटलीमध्ये मिथेनी नावानं कंपनी सुरू करण्यात आली होती, मात्र प्रदूषणामुळे जवळपास 3.5 लाख नागरिक यानं बाधित झाले, त्यामुळे कंपनी आणि त्यांचं उत्पादन बंद करण्यात आलं। दरम्यान भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली, त्यानंतर लोटे MIDCतील कारखाना सुरू करण्यात आला। याबाबत कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पिपासचं उत्पादन केलं जात आहे। याला केंद्रासह राज्यातल्या प्रदूषण बोर्डाची देखील परवानगी आहे। शिवाय घातक असलेल्या या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी देखील सरकारचे नियम पाळले जात असल्याचं कंपनीनं म्हटलंय। इटलीमध्ये जरी चूक झाली असली तरी त्या संदर्भातली कोणतीही चूक आम्ही भारतात करणार नाही, असं देखील लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ABP माझानं लोटे MIDC संदर्भात दाखवलेल्या बातमीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतलीये। एखादा प्रकल्प कोकणच्या मुळावर उठणार असेल तर तो कधीही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। या कंपनीमध्ये कोणतंही प्रोडक्शन सुरू नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय। संबंधित कंपनीला MPCB कडून नोटीस देण्यात आली आहे। त्या नोटिशीचा खुलासा आल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलंय। लक्ष्मी ऑर्गॅनिक ते पण किती लोक विद्वान आहेत बघा। काही लोकांनी टाकले तर उदय सामंतची पण पार्टनरशिप आहे। मला सोशल मीडियाच्या काही लोकांना, माझ्या मित्रांना विनंती करायची आहे की एवढा चिंधीसर उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार नाही। पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही, हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचंय राज्याचा उद्योगमंत्री म्हणून। तर मुंबईतल्या हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं महापालिकेचे वाभाडे काढलेत। आयुक्तांनी